नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आज आपण शिवणार आहोत लेडीज पर्स, जी आपण लग्न समारंभासाठी किंवा कोणत्याही फंक्शनसाठी घेऊन जाऊ शकतो. 20 इंच लांब आणि 11 इंच उंचीचा असा हा मी कपडा इथे घेतलेला आहे. आपण जी पर्स शिवणार त्याची जी वरची बाजू असेल त्या बाजूला आपण अशा प्रकारे प्लीट्स घेणार आहे. ह्या प्लीट्स घेऊन वरची बाजू जी आहे ही 8 ते 10 इंचाच्या मध्ये आली पाहिजे, कारण पर्स ओपन करता यावी त्यासाठी एवढं माप गरजेचं आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या भागाला सुद्धा आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत. तुम्ही ब्लाऊज पीसचा कपडा घेऊन सुद्धा त्याचे 2 भाग करून अशा प्रकारे एक छान मोठी पर्स शिवू शकता, जी तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. आणि हो, इथे आपण प्लीट्स घेतो तर जो कडक कपडा असेल असाच कपडा तुम्ही घ्या, म्हणजे ह्याचा प्लीट्सचा जो लूक आहे तो चांगला येईल. आता प्लीट्स घेऊन झाले आहेत. दोन्ही भागांचे जे माप आहे ते मी चेक केलं, म्हणजे दोन्ही समान आलं की नाही ते आपण पहिलं बघून घ्यायचं. त्यानंतर त्याला शिलाई करायची. कोणतंही शिलाई काम करताना जर आपल्याला 2 भाग एकत्र किंवा प्लीट्स करायचे असेल तर टाचण्या लावून करा, जेणेकरून ते हलणार नाही आणि शिलाईसुद्धा व्यवस्थित येईल. प्लीट्स घेतल्यानंतर त्या कपड्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या मापाचे अस्तर आणि तांदळाची गोण आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथे आता आपले 6 भाग तयार आहेत, म्हणजे मेन फॅब्रिक 2, अस्तर 2 आणि तांदळाची गोण 2. तर असे आता हे भाग आपल्याला जोडायचे. तर इथे आपण अस्तर आणि तांदळाची गोण एकत्र जोडून घेणार आहोत. तर इथे जो व्हाईट भाग आहे तांदळाच्या गोणीचा तो मी बाहेरच्या बाजूला, म्हणजे जिथे मेन फॅब्रिक लावणार त्या बाजूला ठेवणार आहे. अस्तर आणि तांदळाची गोण आता एकत्र जोडून झालेली आहे. एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही पण भाग समान आहेत की नाही ते सुद्धा क्रॉस चेक करायचं. आता पर्सला आतून पॉकेट लावण्यासाठी मी इथे आता हा कपडा घेतलेला आहे 7x7चा. तर एक तांदळाची गोणीचा भाग 7x7 आणि 2 अस्तरचे भाग, असे 3 भाग मी आता एकत्र जोडून घेणार आहे. तर त्यामध्ये तांदळाची गोण जी आहे ती वरच्या बाजूला ठेवणार आहे आणि त्याला तिन्ही बाजूने शिलाई मारणार आणि एक बाजू ओपन ठेवायची आहे आपल्याला त्याला सुलट करण्यासाठी. त्यानंतर आता हे पेन ठेवण्यासाठी सुद्धा मी एक पॉकेट तयार करत आहे. साधारण ह्याची उंची पेनच्या मापाची आहे आणि 3 इंच रुंदीचं आहे. त्यामध्ये सुद्धा अस्तरचे 2 भाग घेतलेले आहेत सेम मापाचे. ह्याला सुद्धा 3 बाजूला शिलाई मारून एक बाजू मी ओपन ठेवली. आता ह्याला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे, सुलट करायचं आहे दोन्ही सुद्धा भागांना. सुलट करून झाल्यानंतर जी एक बाजू ओपन आहे तिला फोल्ड करून आपल्याला शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर बाकीचे जे 3 भाग आहे तिथे आपल्याला
टॉप स्टिच करून घ्यायची आहे. ही पर्स आकाराने मोठी आहे, त्यामुळे ह्यामध्ये असे पॉकेट असणं गरजेचं आहे, कारण सर्व नाहीतर मग एकत्र होणार आणि मग शोधायला आपल्याला थोडं अवघड जाणार. तांदळाच्या गोणीच्या ऐवजी तुम्ही कॅनव्हास वगैरे किंवा स्पंज वगैरे असेल तुमच्याकडे तेही वापरू शकता. तर इथे साधारण मधोमध आपण हे पॉकेट्स जॉईन केलेले आहेत, म्हणजे दोन्ही बाजूने आडवा उभा समान माप ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पॉकेट्स जॉईन करायचे आहेत. जास्त खाली पण नाही आणि एकदम वर पण नाही. अस्तरच्या भागाला पॉकेट जोडून झालेले आहेत. ह्यानंतर आता आपल्याला दोन्ही जे आपले अस्तरचे भाग आहेत त्याला मेन फॅब्रिक जे आहे ते जोडून घ्यायचं आहे. तर ही जी सफेद बाजू आहे ह्यावर आपल्याला हे प्लीट घेतलेलं मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. मेन फॅब्रिक जोडून झाल्यानंतर आपल्याला पर्सच्या दोन्ही भागाला आता वेलक्रो जोडायचं आहे. तुम्हाला वेलक्रोच्या ऐवजी जर झिप लावायची असेल तर तुम्ही झिपसुद्धा लावू शकता. तर साधारण अर्धा इंच खाली आणि दोन्ही बाजूने समान अंतर ठेवून मी वेलक्रो जोडून घेतला आहे. वेलक्रो जोडून झाल्यानंतर आता आपल्याला पर्सची जी वरची बाजू आहे तिला फिनिशिंग नाही आहे, तर तिथे आपल्याला आता पट्टी लावून घ्यायचं आहे. त्याआधी आपण वरच्या बाजूचं माप चेक करणार. तर इथे हे जे माप आहे ते 9 इंच येतं आणि आपल्याला पट्टी त्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा मोठी घ्यायची, म्हणजे 10 इंचाची. इथे आता मी तिला डबल फोल्ड केलेली आहे कारण कपडा पातळ आहे आणि आतल्या बाजूने म्हणजे अस्तरच्या बाजूने आपल्याला तिला जोडून घ्यायची आहे. अस्तरच्या बाजूने पट्टी लावल्यानंतर तिला आपल्याला अशा प्रकारे सुलट बाजूवर फोल्ड करायची आहे. तर तुम्ही इथे आता पाहू शकता मी अस्तरच्या बाजूने पट्टी लावली आहे. आता हिला मी जी सुलट बाजू आहे तीवर फोल्ड करून त्याच्या दोन्ही साईडला कॉर्नरला शिलाई मारून घेणार आहे. अशा प्रकारे दोन्ही भाग मी आता तयार करणार आहे. इथे आता जी पट्टी आपण जोडली ती 1 इंच एक्स्ट्रा घेतली होती, कारण आपल्या पर्सचा जो आकार आहे तो त्रिकोणी आहे. जेव्हा आपण तिला फोल्ड करणार तर जो खालचा भाग आहे तो कवर झाला पाहिजे, म्हणून आपण दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच जे आहे एक्स्ट्रा असं मेजरमेंट घेतलं होतं. ह्यानंतर ह्यावर मी आता लेस लावून घेतली आहे. तुम्ही लेसच्या ऐवजी दुसरं काही मणी वगैरे जर तुम्हाला लावायचे असतील तर तेही लावू शकता. ह्यानंतर दोन्ही भाग आपल्याला एकत्र जोडायचे आहेत. तर जी खालची बेसची बाजू आहे बॉटमची ती आपण जोडून घेणार आहोत. त्यानंतर इथे फिनिशिंगसाठी सुद्धा आपल्याला एक पट्टी लावायची आहे. इथे मी अस्तरचाच कपडा घेतला आहे, त्याला दोन्ही बाजूने फोल्ड केलेला आहे जेणेकरून त्याचे धागे निघणार नाही आणि अशा प्रकारे पूर्ण जी शिलाई आपण केलेली आहे बॉटमची तिथपर्यंत ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. त्यानंतर पर्स सुलट करून घ्यायची आहे. ह्यावर सुद्धा आता आपण एक लेस लावणार आहोत, कारण हा जो कपडा घेतला आहे आपण पर्स शिवण्यासाठी तो गोल्डन कलरचा आहे आणि त्यावर दुसरा कोणताच कलर नाही, रंग नाही आहे. तर थोडंसं पर्स छान दिसण्यासाठी म्हणून मी इथे लेसचा वापर करत आहे. लेस लावल्यामुळे पर्स खूपच छान दिसते आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला साईडची शिलाई आता करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने पर्स जोडण्याआधी त्याच्या वरच्या ज्या बाजू आहेत त्या बरोबर एकमेकांवर ठेवायच्या आहेत आपल्याला आणि त्यानंतर शिलाई मारायची आहे.
दोन्ही बाजू आता शिवून झालेले आहेत. आता ह्या पर्सला आपल्याला स्ट्रिप जॉईन करायच्या आहेत, म्हणजे पर्सचा जो बेल्ट आहे तो आपल्याला इथे तयार करायचा. तर इथे मी तीच लेस घेतलेली आहे, साधारण 23 ते 24 इंच लांबीची. अशा 2 लेस मी घेतल्यात. ह्याऐवजी तुम्ही रेडीमेड बेल्ट किंवा सेम कपड्याचा बेल्ट बनवून सुद्धा लावू शकता. तर पहिल्यांदा आता मी इथे दोन्हीही भाग जे आहेत लेसचे ते अशा प्रकारे जोडून घेणार आहेत. त्यानंतर वरचा जो आता भाग आहे त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, ही पर्स बनवायला खूपच सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे एखादा ब्लाऊज पीस आणून त्याच्यापासून तुम्ही छान अशी पर्स बनवू शकता, जी तुम्ही कुठेही लग्न समारंभासाठी कोणत्याही फंक्शनसाठी यूज करू शकता. आणि हिचा लुकसुद्धा एकदम रॉयल आहे. अशा प्रकारे आता दोन्ही बाजूंना शिलाई करून झाल्यानंतर ह्याला आपल्याला कवर करण्यासाठी अशी पट्टी लावायची आहे, जेणेकरून पर्स जी आहे आतून व्यवस्थित दिसेल. दोन्ही बाजूला अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची. इथे मी सेम अस्तरची पट्टी घेतलेली आहे आणि तिला दोन्ही बाजूला फोल्ड केलेलं आहे, जेणेकरून त्याचे धागे निघू नयेत. तर इथे आता आपली पर्स रेडी झाली आहे. तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूला किती फिनिशिंग आहे. ह्यानंतर आता आपण हिला सुलट करून घेतली. तर इथे खूप छान 2 कप्पे आणि पर्स पण खूप मोठी झाली आहे, जे दिसायलासुद्धा खूपच सुंदर दिसत आहे ही पर्स. तर ही पर्स मी एवढ्यातच रेडी केली होती, पण माझ्या मुलाने मला एक सजेशन दिलं की तुम्ही ह्यामध्ये गोंडे किंवा काहीतरी लटकन वगैरे लावा कॉन्ट्रास्टमध्ये, जेणेकरून पर्स जी आहे ती आणखीन चांगली दिसेल. म्हणून मग मी इथे आता हे लाल कलरचे जे गोंडे आहेत ते पर्सला लावले आहेत. त्यानंतर पर्सची जी वरची बाजू आहे, जिथे आपण ते बेल्ट लावले आहेत, तिथे आपल्याला साईडला शिलाई करून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, आपली ही छानशी पर्स आता रेडी झाली आहे. पर्स म्हणजे सर्व लेडीजच्या स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय. कितीही पर्स असले तरी आपल्याला त्या कमीच वाटतात, आणि त्यातल्या त्यात एवढी फॅन्सी आणि रॉयल लुक असणारी जर पर्स असेल तर आपला जीव तर पूर्ण त्यामध्येच. तर मैत्रिणींनो, कशी वाटली पर्स? आहे ना छान? आणि पर्स बनवायलासुद्धा खूप सोपी आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.